श्वानोमा न्यूरोफायब्रोमाचा आहे. हा लेनोमेनोमा म्हणतात. हा बिनाइनस ट्यूमर आहे, पण खूप रेअरली पाहायला मिळतो. त्याच्यानंतर लिम्फेंजिओमाचे कंजेनायटल लिम्फेंजिओमा इज अ कंजेनायटल इन ओरिजिन, localized cluster of dilated lymph sac in the skin and subcutaneous tissue which cannot connect into the normal lymph nodes. त्याच्यामुळे कलेक्शनमुळे आपल्याला लिम्फेंजिओमा पाहायला मिळतो. देर आर 3 टाइप्स ऑफ लिम्फेंजिओमा: सिंपल कॅपिलरी लिम्फेंजिओमा, कॅव्हर्नस लिम्फेंजिओमा आणि सिस्टिक हायग्रोमा. हे 3 प्रकारचे आहेत. हे कंजेनायटल डिफॉर्मिटी असल्यामुळे कलेक्शन ऑफ लिम्फ और क्लस्टर ऑफ डायलेटेड लिम्फ सॅक्स त्याच्यामुळे दिसतं. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे सिस्टिक हायग्रोमा. दिस इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ लिम्फेंजिओमा. दिस एक्झिबिट्स लार्ज cysts like cavities containing clear watery fluid. In fact, it is a collection of lymphatic sac and probably represent a cluster of lymph channels that fail to connect into the normal lymphatic pathway. नॉर्मल लिम्फॅटिक पाथवेमध्ये कनेक्शन होत नाही, म्हणून हा सिस्टिक हायग्रोमा होतो. मेजॉरिटी म्हणजे 75% ऑफ सिस्टिक हायग्रोमा आर सीन इन द नेक and 20% are seen in the axilla, or remaining 5 are found scattered in the different types of body. म्हणजे 75% आपल्याला नेकमध्ये दिसते, 25% ॲक्झिलामध्ये दिसते, बाकी बॉडीमध्ये आपल्याला आढळते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जागा सांगितलेल्या आहेत. सिस्टिक हायग्रोमा मॅक्रोस्कोपिकली सिस्टिक हायग्रोमा कन्सिस्ट ऑफ मल्टिपल locules filled with lymph. In the depth, the locules are bigger and toward the surface of the locules become smaller and smaller in size. त्याच्यामध्ये आपल्याला the swelling is painless, though occasionally may painful when it becomes infected. जेव्हा इन्फेक्शन होते तेव्हा याच्यामध्ये स्वेलिंगमध्ये पेन व्हायला सुरुवात होते. This is soft swelling which shows positive fluctuation test and translumination test positive. आणि this swelling is partially compressible as fluid in one locule can compress into the other. मी सांगितलं ना, लॉक्युल्स असतात त्याच्यामध्ये, तर आपण जेव्हा कॉम्प्रेस करतो स्वेलिंग तेव्हा एका लॉक्युल्समधून दुसऱ्या लॉक्युल्समध्ये फ्लूइड जाते, म्हणून स्वेलिंग इज कॉम्प्रेसिबल. इट इज ऑफन कॉल्ड हायड्रोसिल ऑफ द नेक, पर्टिक्युलरली वेन इट इज युनिलॉक्युलर. जेव्हा मल्टिपल लॉक्युल्स असतात, युनिलॉक्युलर असते, तेव्हा याला म्हणतात हायड्रोसिल ऑफ द नेक. द रिजनल लिम्फ नोड्स शुड नॉट बी एनलार्ज अनलेस द रिजन गेट्स इन्फेक्टेड. लिम्फ नोड्स जोपर्यंत इन्फेक्शन होते तोपर्यंत लिम्फ नोड्स एनलार्ज होते. कॉम्प्लिकेशन rarely occurs in such a lesion like infection, rupture of cyst leading to lymphoria, respiratory obstruction and rarely respiratory obstruction rarely होते. obstructed labor due to massive swelling before the birth. हे झालं. त्याच्यानंतर मोलमध्ये हेरी मोल, नॉन हेरी मोल, ब्ल्यू निवस, जंक्शनल निवस, कंपाऊंड निवस, हे मोलचे प्रकार सांगितलेले आहे. ते खूप रेअर असतात. देन मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये बेझल सेल कार्सिनोमा त्यालाच म्हणतात रोडेंट अल्सर. दिस ट्यूमर इज लो ग्रेड मॅलिग्नन्स ट्यूमर अँड व्हेरी कॉमन इन व्हाईट स्किन पीपल. इट ओरिजिनेट फ्रॉम द बेझल लेअर ऑफ द रेट माल्टिगी ऑफ स्किन. रेट माल्टिगी नावाची स्किनमध्ये जी लेअर असते त्या लेअरपासून याचा ओरिजिन होतो. द एक्सपोज स्किन इज कॉमनली अफेक्ट अँड एक्सपोजर टू सनलाईट ऑल अल्ट्राव्हायोलेट रेट irradiation seems to be predisposing factor. Therefore, Australia is the most commonly affected country. ऑस्ट्रेलियामध्ये कॉमनली हा डिसीज पाहायला मिळतो. 90% ऑफ ट्यूमर इज फाउंड इन द अप्पर पार्ट ऑफ द फेस. अबव द अप्पर पार्ट ऑफ द फेस म्हणजे आपण एक इमॅजिनरी लाईन आउटर अँगल ऑफ माउथ टू द लोब्यूल अशी जर इमॅजिनरी लाईन जर काढली
तर ह्याच्यावरती 90% बेझल सेल कार्सिनोमा आपल्याला पाहायला मिळतो. 10% अदर साईड ऑफ बॉडी पाहायला मिळतं, पण जनरली अप्पर पार्ट ऑफ द इमॅजिनरी लाईन. आणि मिडल एज ओल्ड पीपलमध्ये जास्त पाहायला मिळतो. इट स्टार्ट ॲज ए स्मॉल ब्राउनिश रेड नोड्यूल. तुम्ही ओल्ड एजमध्ये पुष्कळ लोकांना म्हणजे अबोव 40 लोकांना असे लाल लाल मोस येतात. तेव्हा माझ्या हातावर असे लाल नोड्यूल्स येतात छोटे छोटे. असं नोड्यूल जर ह्या अप्पर पार्टच्या वर कुठेही आलं तर पहिले ॲडवाइस करायचं एक्सरसाइज. आणि जे लोक एकदम व्हाईट स्किन असतात म्हणजे गोरे असतात त्यांच्यामध्ये असं जर नोड्यूल आलं तर ते लगेच काढायचं. आणि ते ट्रान्सल्युसंट कलर असते, शायनी असते सरफेस त्याचा, आणि त्याच्या आजूबाजूला असं नेटवर्क असते कॅपिलरी. अशा केसेसमध्ये दिस मोल ऑर ब्राउनिश रेड नोड्यूल कॅन कन्वर्ट इंटू बेझल सेल कार्सिनोमा. ॲट दिस स्टेज इट इज डायग्नोज्ड ड्यू टू इट्स हार्डनेस. म्हणजे तो लगेच ते नोड्यूल कसं होते, हार्ड होते, पेनलेसनेस असते, आणि प्रेझेन्स ऑफ मल्टिपल कॅपिलरीज त्याच्या ठिकाणी दिसतात. लेटर ऑन ट्यूमर बिकम अल्सरेट. मग तो लगेच अल्सरेट म्हणजे सेकंडरी चेंजेस आपण जे पाहिलेलं आहे लोकल एक्झामिनेशनमध्ये की एनी सेकंडरी चेंजेस आर देअर स्विमिंगमध्ये. तर हे सेकंडरी चेंजेस सडनली ते नोड्यूल बर्स्टही होईल, अल्सरेटही होईल, त्याच्यासोबत लगेच म्हणजे 8-8 दिवसात आपल्याला हे चेंजेस दिसायला लागतील. ती जातं मॅलिग्नंट चेंजेस ऑफ सेकंडरी चेंजेस. त्याच्यानंतर काय होतं, लेटर ऑन द ट्यूमर बिकम अल्सरेटेड विथ अ वेल डिफाईन्ड हार्ड अँड रेज्ड एजेस विथ ए बीडेड ॲपिरन्स. त्याच्या एजेस असतात म्हणजे त्या अल्सरच्या एजेस असतात त्या बीडेड होऊन जातात, म्हणजे त्याच्यावर एक प्रकारचा उंचवटा येतो, मण्यासारखी त्याची एज होऊन जाते. देर इज अ सेंट्रल स्कॅब but the margin gradually spreads and infiltrates into the surrounding tissue as well as deeper tissue even up to bone. आता काय होते, तो नोड्यूल जो असते हा अँगल आणि हा पॅन इथून लाईन काढली आहे. तर जनरली या भागामध्ये इथं हा होऊ शकतो. तर काय होते, हा नोड्यूल येतो, हा नोड्यूल आला, हा लगेच लाल रेड दिसतो आणि याच्यामध्ये फ्लुईड असल्यासारखं शायनी दिसते, ट्रान्सल्युशन टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह दिसते आणि लगेच कॅपिलरी अशा आजूबाजूला दिसायला लागतात. म्हणजे जो नोड्यूल होता तर सडन सेकंडरी चेंजेस व्हायला लागले झाले, ते सेकंडरी चेंजेस ह्या कॅपिलरीज दिसायला लागल्या. मग पेशंट काय म्हणते, ते कुठलं की मग त्याच्यातून ते सेंट्रल जे आहे ते सेंट्रल हे इथं अशी स्कॅब म्हणजे खिपली धरते, कडक स्कॅब म्हणजे खिपली धरते आणि बाजूचा जो एरिया आहे तो अल्सरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे हे सेकंडरी चेंजेस होतात. म्हणजे इरोड करतो म्हणजे बाकीच्या ठिकाणाला कुरतडतो, म्हणून याला रोडंट अल्सर म्हणतात. कारण एक प्रकारचा उंदीर आहे, तो उंदीर कुरतडतो म्हणून याला रोडंट अल्सर म्हणतात. आणि बेझल सेल्स ज्या असतात स्किनच्या रेड क्वालिटी जी स्किनची लेअर असते त्याच्यामुळे असते, म्हणजे बेझल सेल कार्सिनोमा म्हणतात. ॲक्च्युली हे स्वेलिंगचा प्रकार नाही आहे, हा अल्सरचा प्रकार आहे, पण दोन्ही ठिकाणी याचं वर्णन केलं, बेझल सेल कार्सिनोमा आणि रोडंट अल्सरमध्ये वर्णन केलं. The characteristic feature of eroding the tissue which come in contact with it and has given the name rodent. मी सांगितलं की कुरतडतो, आजूबाजूच्या टिश्यूजला कुरतडतो म्हणून याला रोडंट म्हणलेला आहे. रोडंट हा उंदीर आहे, उंदीर असा कुरतडतो आजूबाजूचं, थोडंसं कुरतडायला गेलं की तशा ह्या सेल्स एकदा सुरू झालं की कुरतडायला सुरुवात. ॲट फर्स्ट इट मे इच खाजवतो, बट ॲट लॅटर स्टेज इट मे पेनफुल इफ इट हॅज इरोड एनी नर्व जर इन्व्हॉल्व झाली, नर्व इरोजन झालं तर मग त्याच्यामध्ये पेन सुरू होतं. याच्यामध्ये सेकंडरी चेंजेस होत नाही, रिजनल लिम्फ नोड एनलार्ज होत नाही
and there will be no metastasis in this ulcer. There may be squamous cell carcinomatous changes, though these are very rare. स्क्वॅमस सेल कार्सिनोमामध्ये चेंजेस होऊ शकतात, बट इट इज व्हेरी रेअर. कारण जर तुम्ही पाहिलं तर हे लगेच लक्षात येते. जर एक्सरसाइज केला, लोकल हे केलं, रेडिओथेरपी तर ठीक आहे. देन नेक्स्ट स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, इपिडर्मॉइड कार्सिनोमा और इपिथेलियोमा. याचे 3 नावं आहेत: स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, इपिडर्मॉइड कार्सिनोमा और इपिथेलियोमा. This is a more malignant tumor than preceding one. The elderly people are usually victim. It may affect the normal skin, but there are few predisposing factors which the students should keep in the mind. For example, कुठे होऊ शकतो, these are previously irradiated skin, म्हणजे तुम्ही जर लाईट घेतलेले असतील पोस्ट मॅलिग्नन्सी, त्या ठिकाणी ए लॉंग स्ट्रेंडिंग अल्सर किंवा खूप दिवसाचा अल्सर जर तुम्हाला असेल, हील होत नसेल, तर इट मे चेंज टू स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. फॉर एक्झाम्पल, व्हेरिकोज अल्सर, स्कार फ्रॉम बर्न झालेल्या स्कारपासून, रिपीटेड इरिटेशन ऑफ स्किन बाय व्हेरियस केमिकल सच ॲज डाय. तुम्हाला पहिले त्याच्या सांगितलं की ॲनोलिन डाय फॅक्टरीमध्ये काम करणारा असेल तर त्याला सी ब्लॅडर होतो. कार आणि कोल फॅक्टरीमध्ये करत असेल तर टोटल कॅन्सर होतं, ते या ठिकाणी लागू होतं. त्याच्यानंतर दिस ट्यूमर ओरिजिनेट फ्रॉम प्रिकल सेल लेअर ऑफ द स्किन. इट मे गिव्ह राईज टू सेसाईल कॉलीफ्लॉवर लाईक ग्रोथ. म्हणजे सेसाईल म्हणजे विच इज फिक्स टू द स्किन. देर इज अ नो पेडंकल, एकदम फिक्स आणि हार्ड त्याचे हे असते, बेस असते आणि फिक्स टू द स्किन ऑर डीपर स्ट्रक्चर. द बेस इज ऑलवेज इंड्युरेटेड अँड हार्ड, also ages hard. There may be blood stain or purulent discharge if tumor secondarily infected. जर ह्या ट्यूमरमध्ये तुम्हाला आधीच सांगितलं की हिस्ट्री घ्यायचं तर इफ देअर आर एनी सेकंडरी चेंजेस इन द ट्यूमर ऑर स्वेलिंग, तर हे त्याच्यामधलं असेल. जर मॅलिग्नन्सी असेल तर ट्यूमर सडनली चेंजेस, म्हणजे त्याच्यात इन्फेक्शनही होईल, त्याच्यात डिस्चार्जही सुरू होईल आणि एकदम न पाहण्याजोगी कॉलीफ्लॉवर लाईक फंगेटिक, म्हणजे एखाद्या ठिकाणी फंगस येते तशी ग्रोथ ती दिसायला लागते. रिजनल लिम्फ नोड्स आर ऑफन इन्व्हॉल्व ॲट लिम्फॅटिक स्प्रेड. इट्स क्वाईट कॉमन अँड टेक्स प्लेस अर्ली. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा लिम्फॅटिक चॅनल थ्रू लगेच मेटास्टॅसिस होतो, म्हणून सगळ्यात पहिले लिम्फ नोड इन्व्हॉल्व होतात. दे मे बी इन्व्हॉल्व बाय सेकंडरी इन्फेक्शन ऑर नॉट ड्यू टू मेटास्टॅसिस. पहिले इन्फ्लमेटरी चेंजेस म्हणून होऊ शकतं, पण लेट स्टेजमध्ये मेटास्टॅसिस हे होऊ शकतं. देन मॅलिग्नंट मॅलिनोमा. नेक्स्ट, इट इज अ मॅलिग्नंट ट्यूमर ऑफ मेलॅनोसाइट सेल्स विच ओरिजिनेट फ्रॉम न्यूरल क्रिस्ट अँड सो एक्टोडर्मल इन द ओरिजिन. इट मे कंटिन्यू ऑर इन ए बिनाइन मोल. जे मोल पाहिले आपण कंजनायटल जे मोल असतात किंवा न्यूअस असतात त्याच्यामध्ये होऊ शकतो. मॅलिग्नंट मेलिनोमा इज रेअर बिफोर प्युबर्टी, दो इट मे इवन ऑकर इन द चिल्ड्रेन. Majority of patients range between 20 to 40 years of age. Girls are affected more than boys in ratio 3:1 or 2:1. It is very common in constituents and extremely rare in Negroes. Negroes का बरं असते? Dark skin. Melanocytes are stimulated by the ultraviolet rays. It is more commonly seen in the face, neck, sole, palm, digit, toe and external genitals, which are common at the common sites of junctional nevus. It may occur in the choroid of the eye. हा प्रश्न खूप रेअरली येऊ शकतो MCQ मध्ये, कारण कोरॉइड ऑफ याच्यामध्ये काय असते, कलर्ड लेअर असते, म्हणून कोरॉइड लेअर ऑफ आय मध्ये हे भेटू शकतो. इन द रेक्टम अँड ॲनल कॅनल अँड बिनिथ द नेल ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. द मेन सिम्पटम इज कॉस्मेटिक डिसफिगरमेंट कॉज्ड बाय द एनलार्जिंग लीजन विच ब्रिंग द पेशंट टू द सर्जन. मॅलिग्नंट मेलेनोमा इज नॉट पेनफुल बट ऑफन इचिंग. त्याच्यामध्ये इचिंग होत असते. समटाइम्स लिम्फ नोड एनलार्ज और डिस्टल मेटास्टॅसिस मे बी द फर्स्ट सिम्पटम. Color of the tumor may vary
from pinkish brown to the black. Usually there is a purple hue around the tumor due to rich blood supply. There is a no increase of temperature and the tumor is not tender. The size vary considerably and clinically, which is beyond the domain of this. There is a no increase of temperature and tumor size.